अर्थ कधी पाहिला नाही. कुटुंब म्हणून स्वतःचं फक्त केवळ कुटुंब म्हणून त्यांनी बघितलं नाही, तर ह्या देशातले सर्व लोकांना, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी आपलं कुटुंब म्हणून समजलं. एक प्रकारचं एक असा जो विचार आहे आणि त्या विचाराच्या आधारावरतीच आपल्याला आज आपण ज्या लोकशाहीत आपण वावरतोय, आपल्याला जी आझादी आपल्याला मिळाली, गुलामगिरीतनं आपली जी सुटका झाली, केवळ ह्याच विचारांमुळे झाली. आणि असं असताना तत्वाशी कधी तडजोड ज्यांनी केली नाही, ज्या व्यक्ती महापुरुषांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच तडजोड केली नाही. असं असताना अनेकदा त्यांच्याबद्दल असे गलिच्छ विधानं केले जातात. एक 2-3 दिवसापूर्वी आता मीडियामध्ये जे संपूर्ण टी व्हीवरती जे पाहत असताना केवळ मलाच नाही तर अनेक संपूर्ण सगळे शिवभक्तांना एवढं वेदना होतात की काय असं त्यांनी विधान केलं. हा राहुल सोलापूरकर म्हणजे कोण आहे आणि त्यांनी जे विचार त्यांनी जे तो जो म्हणाला लाच, मला वाटतं असे लोकांना ज्यांनी लाच घेतात यांना लाच पलीकडं काय समजत नाही. हे असं बोलताना म्हणजे जिभेला हाड नसतं मला माहीत आहे, पण लावली जीभ टाळाला आणि काय पण बोलायचं, अशा लोकांच्या जिभा हसडल्याच गेल्या पाहिजे. आणि जे महापुरुषांच्या बद्दल असे विधानं करतात, कोणी असू दे, त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे. दिसल तिचं ठेचलं पाहिजे, वेचून ठेचलं पाहिजे. कारण की ही जी विकृती, ह्या विकृतीचं वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे. वेगवेगळ्या जाती धर्मात जे काय तेढ निर्माण केले जातात, हे अशा विकृत लोकांमुळं. या अगोदरसुद्धा आम्ही राज्य शासनाच्याकडं आणि केंद्र शासनाकडं देवेंद्रजींना तर त्यांची मी बोलणारच आहे, भेटणार आहे. अमितजींशी पण भेटणार आहे की ह्या असे जे विधानं करतात यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतोय देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे. आणि त्यामुळं अशा लोकांना यापुढं त्यांचे चित्रपट कुठले जरी असतील किंवा जे कुठं अभिनय करत असतील त्या ठिकाणी ते हाणून पाडले पाहिजे. जे कोण फिल्म इंडस्ट्रीमधले जे काय प्रोड्युसर, डायरेक्टर किंवा जे काय संपूर्ण जे असतील, या लोकांनीसुद्धा अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे.